मी फॉर्म्युला तर तुम्हाला सांगणार नाही, मात्र ट्रिक सांगतो. काय असतं की सरळ व्याजाचे वार्षिक 10% दराने, दर काय 10%, एक रक्कम किती कालावधीत तिच्या दुप्पट होईल. तिथं ना रक्कम दिलेली आहे, फक्त त्यांनी काय सांगितलं की दुप्पट किती होईल. म्हणजे 1000चे 2000 किती होईल, 2000चे 4000 किती होईल, 12000चे 24000 किती होईल, असं त्याचं स्वरूप आहे. एकच काम करायचं मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये. म्हणजे काय की त्यांनी जर दर दिलेला असेल आणि आपल्याला सांगितलं की एक रक्कम आहे त्याची दुप्पट तुम्ही काढा, किती वर्षात होईल, म्हणजे कालावधी त्यांनी विचारलेला आहे. तर एक काम करायचं, हे 10 जे टक्के आहे ना तर याला कन्व्हर्ट करायचं. 10%, हे बघा मी याच्याकडे फोकस करा की हे जे टक्के दिसते ना तर टक्केचं चिन्ह म्हणजे 100 होत असते. आता काय करायचं, हे कट करायचे आणि बरोबर याच्या डोक्यावर नेऊन ठेवायचे 100. म्हणजे इथं 10% देऊ, डोक्यावर 100 ठेवायचे. जर 15% असेल तरी सुद्धा त्याच्या डोक्यावर म्हणजे अंश स्थानी हे 100च ठेवायचे. जर इथं 20 असेल तरी 100 ठेवायचे. म्हणजे या ठिकाणी आता कॅल्क्युलेशन काय करायचं की डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं की दुप्पट किती वर्षामध्ये होते ते दिसून येते. इथं 0 कटला, 10 1 10, 10 1 10, म्हणजेच या ठिकाणी आले 100, 10 10 100. सो 10 वर्षे आन्सर येते, 10 वर्षे. आता या ठिकाणी थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता आन्सर चेक करूया, राईट आन्सर आहे. पण मित्रांनो मी तुम्हाला जर असं म्हटलं की या ठिकाणी 10%च्या जागेवर 15% आले, तर तुमचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि आन्सर काढू शकता. मी तेव्हापर्यंत तुम्हाला काढून देतो. बघा 10%च्या जागेवर आपण घेतले 15%. 15% जर आपण घेतलेले असेल तर आपण काय करणार, 15% घेतले रे बाबा की हे कट करून याच्या डोक्यावर 100 टाकणार. 100 भागिले 15 किती होते. आता 100 भागिले 15 जर म्हटलं तर आपण कॅल्क्युलेशन असंही करू शकतो. 15 1 15, 15 5 75, 15 सकम 90, 15 सकम 90 आणि उरले किती, 100 मधून 90 गेले, उरले 10. इथे 10 टाकले म्हणजे काय आलं 6.10/15. आता 10/15 ला आणखी भाग जातो, कशाचा, 5चा. विभाज्यतेच्या कसोट्या जर तुमच्या कंप्लीट असेल तर या ठिकाणी 5 दोन्ही 10 आणि 5 3 15. फायनली आपण आलो 6 वर्ष 2/3 मध्ये, म्हणजे अपूर्णांकामध्ये आपल्याला आन्सर आलं 6.2/3. आपण कशाचं काढत आहोत, 10%चं नाही काढत आहोत, 15%चं काढत आहोत ट्रिक्स नुसार. आता मला सांगा, हे झालं वर्ष. ऑप्शन मध्ये जर या प्रकारचा जर ऑप्शन असेल तर तुम्ही लगेच ते ओळखू शकता ऑप्शन कोणता. परंतु ऑप्शन मध्ये 6 वर्ष काही महिने आहे. यावेळेस काय करायचं, तर तुम्हाला माहित आहे 12 महिन्याचे 1 वर्ष होते, म्हणजेच याला गुणिले 12 करायचं आणि कॅल्क्युलेट करायचं. 3 1 3, 3 चूक 12 आणि 4 2 किती, हे 8. म्हणजे 6 वर्ष 8 महिने असं त्याचा आन्सर येते.